पद्धतीची प्रॅक्टिस केली का ही बाब निश्चितपणे तपासण्यात येईल आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर लवकरात लवकर करण्यात येईल. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मगाचपासून आपण सर्वजण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लावलेले जे CCTV आहेत त्याचं कौतुक करतोय, त्याचं खूप चांगल्या प्रकारे काम झालं असं आपण सांगतोय. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 57 एकंदरीत CCTV लावलेले आहेत आणि आपणच दिलेल्या माहितीमध्ये याच्यामध्ये 37 ते बंद आहेत आज घडीला. हे आपणच काही ते दिलेली लिखित स्वरूपामध्ये माहिती आहे. मग जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेलं काम हे आदर्श काम, चांगलं काम किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरनी उत्तम केलेलं काम आपण कसं काय म्हणू शकतो? 37 बंद आहेत आणि म्हणून मगाशी माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले त्या पद्धतीनं याचा मेंटेनन्सचा विषय तर येईलच, पण हे बसवत असताना याला काही वॉरंटी पिरियड काय आहे की नाही? तो वॉरंटी पिरियडपर्यंत हे बंद पडता कामा नयेत किंवा बंद पडले तर आपण त्यांच्याकडून विनामूल्य ते मेंटेन करून चालू करून घेणार का? हा एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरं, आपण सध्या DPC म्हणतो, पण इथं आपण DPDC म्हटलंय. खरा शब्द काय? DPC की DPDC काय आता राहिलाय काय शब्द खरा? म्हणजे हा काय फार मोठा इश्यू नाहीये, पण आपण लिखित स्वरूपामध्ये DPDC म्हटलंय म्हणून DPC की DPDC एवढं फक्त मला सांगावं. नाही अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर राज्यमंत्र्यांनी हे काम उत्तम झालं वगैरे असं काहीच म्हटलेलं नाही. त्यांनी एवढीच माहिती दिली आणि ती रायगडबद्दल दिली की जे खाजगी लोकांनी लावले, म्हणजे जे CSR म्हणून लागले ते चांगले चालले आहेत आणि जे आपण लावले ते चांगले चालू नाही आहेत, हे त्यांनी माहिती दिली. त्याच्यामुळे इथे कोणाला सर्टिफिकेट दिलेलं नाही. मात्र या संदर्भात जसं मी सांगितलं की याचा एक एकत्रित SOP आपल्याला काढावं लागेल. काही ठिकाणी वॉरंटी पिरियड आहे, काही ठिकाणी नाही आहे, काही ठिकाणी 1 वर्षाचा आहे, काही ठिकाणी 3 वर्षाचा आहे. त्यामुळे आत्ता काय झालं की वेगवेगळ्या संस्थांनी हे लावले. आता याचे 2 ठिकाणी इंटिग्रेशन आपल्याला करावं लागतं. एक पोलीस विभागाकरता करावं लागतं आणि दुसरं डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपल्याला करावं लागतं. त्यामुळे या दोन्ही आपल्या ज्या काही निकड आहेत त्या लक्षात ठेवून याच्या SOP आपण तयार करू. मग त्याच्यामध्ये वॉरंटी पिरियड किती वर्षाचा असला पाहिजे, त्याच्या सगळ्या पुढच्या मेंटेनन्सची व्यवस्था कशी असली पाहिजे. खूप ठिकाणी कॅमेरे का बंद होतात तर त्या ठिकाणी खोदकामामध्ये फायबर तुटली म्हणून कॅमेरा बंद आहे, म्हणजे कॅमेरा चालू आहे पण फायबरच नाही आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीला मेंटेनन्स लागतो आणि म्हणून त्या संदर्भात आपल्याला ही कारवाई करावी लागते आणि म्हणून त्या संदर्भातले आपण निश्चितपणे निकष देऊ. आणि DPCचा अर्थ डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी आहे. तर DPDC आपण पहिलेपासून त्याला DPDC म्हणायचो म्हणून DPDC म्हणायचो, पण आता प्लॅनिंग कमिटीला DPC म्हणतो आपण.